नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत. शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर रयतेच्या राजाच्या विचारांचा जागर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती लोकांना माहित आहे, तो माहित व्हावा यासाठी प्रति वर्षाप्रमाणे ऐरोली येथील सेक्टर 3 मध्ये शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष निलेश बाणखिले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि या माध्यमातून विचाराचा जागर सुद्धा करण्यात आला. असंख्य ज्येष्ठ नागरिक, युवा पिढी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले व ज्येष्ठांचे विचार मंथन सुद्धा करण्यात आले. शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने मिरवणूक न काढता, गाजावाजा न करता महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी दिवसभर विद्यार्थ्यांसाठी विचार मंच तयार करण्यात आला होता, असे अध्यक्ष निलेश बाणखिले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. हॅलो, घ्या दर्शन घ्या. PSI आपण या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. भावी PSI आदरणीय सनद साहेब, श्रीकांत गायकवाड यांचे परममित्र चंद्रकांत साहेब, आपलंही या ठिकाणी स्वागत. युवा नेते ओंकार नागते यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. सिद्धार्थ गायकवाड यांचे परममित्र चंद्रकांत शेठ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाजसेवक आणि वेळोवेळी समाजाला कधीही अहोरात्र मदत करणारे आमचे मित्र गौतम वाघमारे साहेब यांचंही मंडळातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाजसेवक दादा गलांडे यांचंही शिवनेरी मित्र मंडळातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोलापूरचा मावळा या लोकांना देते इकडे बघा माझ्याकडे जमा करून लोकांना देते. बाईला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालाय. राज्यकारभार रायगडचा मी मावळा आहे. समाजसेवक नक्कीच तिथीप्रमाणे आम्ही साजरी करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवजयंती तिथीप्रमाणे चालू केली होती. त्याच पद्धतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की तिथीप्रमाणे आपण शिवजयंती करायची. त्या पद्धतीत महाराष्ट्र मनसेना नवी मुंबई ऐरोली विधानसभेत आम्ही ही साजरी करतो. साजरी करत असताना विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सकाळपासून लहान मुलांचे पावडे असतील, काही कार्यक्रम असतील, संध्याकाळी बी मान्यवर येतात आणि ते सगळे महाराजांना भेट देतात. आणि ऐरोली साजरी करायचं कारण असं आहे की ऐरोलीमध्ये यंग जनरेशन खूप मोठे आणि हे मोबाईल वरती काही ना काही करत असतात. विविध राज्यातून लोक आलेले असतात. यांना महाराज काय होते, महाराजांची संस्कृती आणि त्या संस्कृती बरोबर महाराष्ट्रातले मराठी माणसं कसे वागतात याच्यातून आपल्याला दिसून येतं. आणि महाराज आजूबाजूची नवीन मुलं हे विचारतात हे काय इतिहास. हा इतिहास मराठी माणूस काही नॉन मराठी लोकांना सांगून समजायचं आणि तो इतिहास आपला पुढे जातोय. आता इथं 2-3 जणांनी मान्यवरांनी जे भाष्य केलं आणि शब्द सांगितले, खरंच हे पटण्यासारखे की महाराज हे पगड जातीला घेऊन चालणार आहे. तसंच या आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बी हा जो संविधान लिहिलंय हे सगळ्या पगड जातीला घेऊन आज आपण सगळे एकत्र येते. आणि अशी शिवजयंती ही 12 महिने साजरी झाली
तरी काय अवघड नाही असं मला इथं वाटतं. कारण आपण महाराजांना, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि अजून काही मान्यवर आहेत असे सगळ्यांच्या जयंत्या या रोज म्हणलं साजरा झाल्या तरी काही हरकत नाहीये. पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रोजगाराला कामाला जाणारे लोक आहेत, त्याच्यामुळे कधीतरी वर्षातून एक काहीतरी सण साजरा व्हायला पाहिजे. तसंच हा छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो आणि जोमागोमाने आनंदाने सगळे एकत्र येतात आणि या कार्यक्रमाला कधी गालबोट लागलं नाही. कारण ही संस्कृती तशी, महाराजांनी मावळेच घडवले तसे आणि त्याच्यातले आम्ही एक मावळे आणि ही महाराष्ट्र सेनेकडून आणि शिवनेरी मित्र मंडळ आयोजित शिवजयंती असते. परत मी इथं येणारे सगळे मान्यवर यांचे मनापासून आभार मानतो आणि या शिवजयंती निमित्त सगळ्यात तमाम नवी मुंबईला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.